तर मी सकाळी उठल्यानंतर डेली कोमट पाणी पिते, पण आता सध्या लिंबू मी जास्त आणलेले होते म्हणून मस्त आहे लिंबू पाणी पिते, लिंबू आणि कोमट पाणी. तर हे माझं रुटीन असतं. हे गेले बरेच 5-6 वर्षापासून माझं हे रुटीन आहे. मी डेली मॉर्निंगला उठली ना, पहिल्यांदा ब्रश वगैरे झालं की पाणी पित असते. तर आता हे पाणी तयार करते आणि एक लिंबू पूर्ण पिळते पूर्ण ग्लासमध्ये. आणि जर तुम्हाला तुमचं पोट कमी करायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये लिंबू घेतल्यानंतर त्याच्यामध्ये परत काय म्हणतात लवंग असतो तो मस्त कुटून टाका. त्याच्यानंतर लिंबू घ्या, त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाका, ते पण सेंदव मीठ टाका तो, आणि कोमट पाणी घ्या. तर याच्याने सुद्धा तुमचं ना चरबी पोटावरची जाईन. तर पण मला एवढं गरज नाही आहे, म्हणून मग मी फक्त लिंबू पाणीच पिते किंवा नॉर्मल पाणी पिते, कारण की माझ्या पोटावर वगैरे चरबी वगैरे काही नाही आहे. आणि मी डेलीमध्ये एक्सरसाइज वगैरे पण करते, त्याच्यामुळे मग आणि वॉकिंग पण माझं जास्त असतं ना, त्याच्यामुळे मग पण मी फिटनेस राहण्यासाठी हे आपण करायचं. तर चला मी आता लिंबू पाणी पिते, नंतर तुमच्याशी बोलते. तर मी आता सकाळी सकाळी ना सर्व घरात आवरून घेते, आणि आंघोळीच्या आधीच बाकीची कोणकोणती कामं ती करते, मी तुम्हाला तीच दाखवते. तर सर्व व्यवस्थित हॉल आवरून घेते. सर्व जिथं तिथं मुलांनी काही ना काही वस्तू ठेवलेल्या असतो, पसारा असतो ना, तो सर्व मी आवरून घेणार आहे. आणि कसं, आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि खूप जास्त गरम होतं, घाम वगैरे येतो, म्हणून ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तरी मी काय करते, त्या आंघोळीच्या आधीच सर्व गोष्टी आवरून घेते. आणि मग कसं नंतर मग आंघोळ करून फ्रेश देवपूजा वगैरे स्वयंपाक वगैरे केला जातो. तर क्लिनिंगचं ना आधी मी आवरून घेत असते, क्लिनिंग करते सर्व घरामध्ये व्यवस्थित. आणि कधीपासून आता आमचं चालू आहे, बऱ्याच गोष्टी आहे ना त्या आम्हाला काढून टाकायच्या आहेत घरातल्या, त्या ज्या खराब झालेल्या आहेत त्या, तर ते राहतच आहे कधीपासून. आता बघू, एक दिवस संडेचा दिवस जर भेटला ना एखादा संडे, तर तो व्यवस्थित घरात मला आवरायचं पण आहे व्यवस्थित. तर ते बघू आता कोणत्या दिवशी निघतं. तर हेच आता सर्व हॉल तर व्यवस्थित नीटनेटका आवरून घेतलेलं आहे. सर्व आता घरामध्ये झाडून घेते. आणि लहान मुलं असली ना घरामध्ये पसारा वगैरे होतच असतो, खेळण्यांचा पसारा, परत काही ना काही कचरा वगैरे करत असतात मुलं. तर तो सर्व मी व्यवस्थित आता आवरून, मुलं झोपलेले असतात ना त्यावेळेमध्ये मी शक्यतो आवरण्याचा प्रयत्न करते, म्हणजे कसं आपल्याला डिस्टर्ब पण नसतं आणि घर पण व्यवस्थित आवरलं जातं. नाही तर इकडून मुलं पळतात, तिकडून पळतात, परत आवरतो आणि त्याच्या मागे पसारासुद्धा होत राहतो. म्हणून ना ह्या पद्धतीने आवरा की मुलं किंवा क्लासला जातील, बाहेर राहतील किंवा झोपलेले असतील, अशा टायमामध्ये आपण जर एकटं असेल ना घरामध्ये, त्या टायमात आपण असं घर आवरायला घ्यायला पाहिजे. व्यवस्थित आपलं घर आवरलं पण जातं आणि वेळ पण कमी लागतो, म्हणजे कोणाशी न बोलता एकदम शांतपणे असं आपण आवरतो. तर त्यावेळेस आहे ना लवकर घर आवरून पण होतं. आणि आजकाल आहे ना इतकं जास्ती गरमी पडते, पुण्यात पण इतकी गरमी आहे ना, तर विचारूच नका. त्याच्यामुळे ना जेवढी कामं सकाळच्या वेळेत होतील ना तेवढी सकाळी केली पाहिजे, म्हणून मग मी सकाळच्याच वेळेस हे सर्व कामं आवरायला घेते. आणि अजिबात दुपारून आवरणं म्हणजे सोडूनच दिलं, कारण की दुपारी इतकं कंटाळा येतो ना, तर त्याच्यामुळे दुपारी मी शक्यतो बाकीचं माझं कामं असतात ती दुसरी करते जनगणनेची. तर ते असतात, ती डाटा सिंक करणं वगैरे चालू असतो, म्हणून मग सकाळच्या वेळेस ते करते. आता सर्व घरामध्ये झाडून घेतलेलं आहे. आता लगेचच लादी पुसून घेणार आहे, पटकन लादी पुसून घेते. ऑलमोस्ट माझी कामं आटोपलीच आहे. आणि लादी पुसून झाल्यानंतर खूप छान वाटतं घरामध्ये आणि फ्रेश पण वाटतं त्याच्यामुळे, आणि गार पण वाटतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लादी ही गरम होऊन जाते, त्याच्यामुळे ना रोजच्या रोज पुसली पाहिजे, थंड असते मस्त. तर चला मी आता पटकन ही लादी पुसून घेते, नंतर तुमच्याशी बोलते.
तर नंतर लगेच मी आता झाडांना पण पाणी टाकून घेते. झाडांना सकाळी सकाळी पाणी घालते रोज. कुंड्यांमध्ये कसं कुंड्यातले पाणी ना लवकर जिरून जातं आणि कोरड्या होतं, परत माती कोरडी पडून जाते आणि झाडं मग परत सुकतात, खराब होतात. त्याच्यामुळे ना डेलीमध्ये पाणी घालावं लागतं, तेव्हा झाडं व्यवस्थित राहतात. तर आता पटकन झाडांना पण पाणी घालून घेते आणि थंड थंड पाणी मस्त झाडांना पण दिलं ना तर त्यांना पण छान वाटत असेल. तर मस्त गार मस्त पाणी टाकताना झाडं खूप सुंदर दिसतं तिथे आणि त्यांना पण छान त्याचं गारवा मिळेल. कारण की आपल्याला जेवढं लागते गरज तेवढं झाडांना प्राण्यांनासुद्धा पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांना पण गरज आहे, म्हणून आपण त्यांचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी मी एक ना पक्ष्यांसाठी माठ पण ठेवलेला आहे. तर इथं ना पक्षी नेहमी येऊन पाणी पण पितात. तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर एका माठामध्ये ना म्हणजे कबूतर, कावळा ह्याचं चिमणी वगैरे असं नाही का पाणी प्यायला येत असतात. तर मी 2-3 वेळेस बघितलं आणि मी तुमच्यासोबत शेअर करेल. खूप छान मस्त पाणी पिताना वाटतं झाडांच्यामध्ये. मी मस्त एक माठ ठेवलेला आहे ब्लॅक. तर असं उन्हाळ्यामध्ये जेवढं आपल्याकडून शक्य होईल तेवढं मदत केली पाहिजे पक्ष्यांची. तर आता मी मस्त एवढं तर ठेवलं. तर आता हे पटकन झाडांना पाणी घालून घेते आणि तुम्हाला झाडं पण माझी दाखवते. मस्त झाडं छान झालेली आहे, मस्त हिरवीगार आणि फुलं पण आले. आता देवपूजा करेल ना तेव्हा फुलं, जास्वंदीची फुलं रोज 2-2, 3-3 फुलं येतात. तर मस्त जास्वंदीचे पण झाडांना अशी फुलं येत राहतात नेहमी, तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने गुलाबाचं पण एक फुल आलेलं आहे. तर खूप छान मस्त वाटतं. तर आता अजून मला बरीच फुलांची पण झाडं लावायची. मला शेवंतीचं झाड लावायचं, त्याची फुलं खूप जास्त आवडतात. पांढरी शेवंती घेऊन येणार आहे मी. तर ती लवकरच लावेल. तर हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता माझे मस्त आंघोळ झाली देवांची, दिवा वगैरे घासून ठेवलेला आहे, वाट टाकलेली आहे मी. आणि आता दूध मागवलं मी आणि हेअर वॉश करायचं होतं, हेअर वॉश केले. तर आता बाहेर गेलेच नाही, मग चित्रेचं दूध मागून घेतलं आणि मुलांसाठी बिस्किटचा पुडा मागवला आहे. तर देवपूजा करायची, त्याच्या आधी मी दूध तापत ठेवून घेते. सकाळी सकाळी देवपूजा केली का घरात मस्त प्रसन्न वातावरण वाटतं. आज देव पण व्यवस्थित त्यांची आंघोळ घालून घेतलेली आहे. दिवा परत घंटी सर्व घासून घेतले, पितांबरीने व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. आणि मस्त आता छान आधी दिवा पेटून घेते. कधी पण देवाऱ्यात आधी दिवा पेटून घ्यायचा असतो. तर आता मी सर्व देवाऱ्यात ठेवते आणि त्यांची पूजा करून घेते आणि पूजा झाल्यानंतर तुमच्याशी बोलते.
देवपूजा झाली. मी चहा ठेवला होता एकीकडे, चहा पण ठेवून घेतला. आणि सकाळी सकाळी आवरलं ना घरामध्ये एकदम फ्रेश वाटतं. सर्व लादी पुसून झाली, सर्व मशीनला कपडे लावून दिले मी. आता झाडांना पाणी टाकलेलं आहे, देवपूजा झालेली आहे, घरात मस्त वातावरण. आता मस्त थोडा चहा घेते, मग बाकीचं आवडते, काय काय आवडायचं ते बघते. आणि स्वयंपाकात बघते आता मी गवार आहे तर गव्हाची भाजी आणि चपात्या करते. तर आता आधी चहा घेते नंतर तर इतकी कामं आवरून झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर आधी मी मस्त तर छान चहा पिते. मी जास्त चहा नाही घेत, पण 2 टाईम माझा मस्त चहा असतो. आता चहा घेते, तोपर्यंत चहा घेता घेता बातम्या पण बघते. आणि मस्त सकाळच्या वेळेस थोडंसं, आता सुट्ट्या आहे ना तर थोडंसं टाईम मिळतो असं निवांत बातम्या बघत चहा प्यायला. नाहीतर मग मी बातम्या लावून देते आणि आवरता आवरता चहा घेते, इकडं आवरते. असं सकाळी सकाळी धावपळ असते माझी. पण आता थोडे दिवस अजून सुट्ट्या आहे, तर सुट्ट्या संपल्या त्याच्यानंतर मग मला अजिबात वेळ भेटणार नाही, तेव्हा घाई गडबड चालू राहील. चला आता मी चहा घेऊन घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. आद्विक झोपलेलाच आहे अजून. तर मी हेअर वॉश केला होता आणि आता व्यवस्थित केस वगैरे तयारी करून घेते, विंचरून घेते आणि मला लवकरच हेअर कट करायचा आहे. तर मी परत तसंच करणार आहे, हेअर कट जो मी करते नेहमी स्टेप विथ लेअर कट, तर तोच करणार आहे. तर आता बघते, एक दिवस स्कूल सुरू होण्याआधी करून येणार आहे. कारण की ना मोठे पण खूप मोठे माझे कमरेच्या खालीपर्यंत केस
होतात, पण त्याला ना असं मेंटेन करणं खूप हे होतं अवघड, कारण की गुंता जास्त होतो. माझे कर्ली वगैरे केस आहे ना त्याच्यामुळे. तर आता मी पटकन तयारी करते आणि नंतर मग मला स्वयंपाक पण करायचा आहे. स्वयंपाकामध्ये आज मस्त वड्यांची भाजी करायची आहे, कारण की वड्यांची भाजी खूप मला आवडते आणि मी वड्यांची भाजी चपाती बनवणार आहे. खूप दिवसापासून बनवलीच नाही आहे आणि आद्विक झोपलेलाच आहे अजून. आणि खूप आता सध्या आहे ना, मुलं 9-10 वाजता उठतात, तर लेट होतं त्यांना उठायला. तर तोपर्यंत माझी बरीचशी कामं होऊन जातात. तर आता तेच आता बाकीचं मी बघते, करते तेवढी कामं काय काय आहे ती थोडीफार, आणि मग स्वयंपाकाची तयारी करते. आणि मी वडे कोणत्या प्रकारे बनवते आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवते आणि खूप टेस्टी लागतात त्या पद्धतीने बनवल्यानंतर. तर मी तुम्हाला दाखवते. आणि मी तयारी घरीच्या घरी ना, मी जास्त काही नाही, फक्त मॉइश्चरायझर आणि सनक्रीम वगैरे यूज करते. तर घरातल्या घरात तर एवढंच असतं माझं. आणि आता केस तर ओलेच आहे अजून. तर मस्त छान आता केस मला व्यवस्थित सेट करायचे आहे. तर लवकरच बघेल, मला जायचं आहे पार्लरमध्ये. मी हबीबमध्येच जाणार आहे. लास्ट टाईम मी हबीबमध्येच केले होते, तर तिथंच जाईल. तर बघेल आता कोणता दिवस आता येतो माझं हेअरकटला. तर कसं कामांच्या धावपळी त्यांना ज्या दिवशी जायचं राहिलं आणि त्या दिवशी तो दिवस राहूनच जातो असं होतं. पण बघेन आता एक दिवस काढेन मी लवकरच. आणि चला मी आता पटकन स्वयंपाक करायला सुरुवात करेन आणि तुमच्यासोबत पण शेअर करेल मी काय बनवणार आहे ते. तर आता मी स्वयंपाक करायला घेणार आहे. स्वयंपाकामध्ये वडी बनवते, सांडगे. तुम्ही सांडगे बोलताय का? आम्ही वड्या बोलतो, सांडगे पण बोलतायला. मला खूप आवडतात. कढई खूप टाकून घेणे, मी बंद करते. थोडंसं तेल टाकून त्याला भाजून घेणार आहे वड्यांना. येते ना पाणी दिशू? तर वड्या भाजून झाल्या, आता काढून घेणार मी. एकदम सिंपल रेसिपी आहे, जास्त काही करायची गरज नाही. खूप भारी लागतं वड्या सांडगे.
तर मी याच्यात सांडगे टाकलेले आहे. उकळी आल्यानंतर आता सांडगे आपण ह्याला शिजू देणार आहे. ह्याच्यात नंतर मग कोथिंबीर ॲड करायची आहे. तर तुम्ही पाहिलेच एकदम साध्या पद्धतीने मी वड्यांची भाजी केली. तेल टाकलं, कांदा टाकला, त्याच्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, हळद आणि पाणी टाकलं. त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे. उकळी आल्यानंतर वडे जे भाजून घेतले होते ना वडे, हे टाकून दिलेले आहे. आता मस्त ते छान शिजून घ्यायचे आहे. तोपर्यंत इकडे मी चपात्या करून घेते. आणि अशा एकदम सिंपल पद्धतीने वडे केले ना खूप भारी लागतात. आणि तुम्हाला सांगते ते वडे करताना नेहमी असे मस्त भाजून घ्यायचे आहे. आपल्याला थोडंसं तेल टाकून असे फ्राय करायचे आहे. तर त्याने वड्यांना चव पण येते आणि भारी लागतात. तर मी ह्या पद्धतीनेच वडे बनवते. नाही तर काही काय करता अशी फोडणी दिली आणि डायरेक्टच टाकतात, वड्या कच्च्या टाकतात. पण मी तसं नाही टाकत. तर त्याला मस्त छान थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचे आहे. नंतर मग ते तेलात सोडायचे आहे. तर चला मी आता पटकन ह्या चपात्या करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर इथे चपात्या झाल्या माझ्या. तर तुम्ही पाहू शकता आता मी पटापट सर्व किचन क्लीन करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मी आवरून घेते. आणि लगेच आवरून घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पसारा राहत नाही आपल्या किचनवरती, म्हणून लगेच आवरून घ्यायचं आपलं किचन. तर इथं वडे पण झाले, मी तुम्हाला दाखवतेच वडे कसे झाले आहे ते. तर इथे सर्व आता चपाती पण लास्टवाली राहिलेली आहे. तर भांडे पण व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने सकाळच्या टायमातच मी सर्व आवरून घेते. किती पण काही पण झालं तरी माझा स्वयंपाक हा वेळेतच होत असतो. मी उशीर अजिबात करत नाही. सकाळचा स्वयंपाक झाला ना म्हणजे मुलांना पण भूक लागली तर ते जेवू शकतात, म्हणून मला लगेच स्वयंपाक केलेलाच बरा असतो. मुलं घरात राहिली तर त्यांना काय कधी पण भूक लागत असते. तर इथं छान मस्त सर्व आता माझा स्वयंपाक पण रेडी झाला आहे. आता किचन वगैरे सर्व क्लीन करून घेते. तर असं मी सकाळच्या सकाळी लगेच आवरून घेते. आणि आज सर्वच ऑलमोस्ट माझी कामं झाली आणि खूप लवकर आटोपली माझी कामं. आणि असं निवांत वेळ असला ना आपल्याला डिस्टर्ब करणार कोणी नसलं ना तर लगेच आपली कामं होऊन जातात. तर इथं छान आता मस्त भाजी पण झाली. इतका भारी घमघमाट भाजीचा वास येतोय ना, तर काय सांगू तुम्हाला, इतकं भारी वाटत आहे. तर आता मी चपात्या थोड्याशा वरतीच ठेवणार आहे, कारण की त्या गरम असतात, म्हणून मी लगेच डब्यात ठेवत नाही आणि नंतर ठेवते. आता मी ओल्या कचऱ्यासाठी तर एक पॉलिथिन रोज अशी ठेवून देते. पॉलिथिन मी एका बॅगमध्ये ठेवून देत असते. लागतात, ओल्या कचऱ्याला लागत असतात. तर इथे थोडेफार भांडे होते ते घासून घेणार आहे मी. लगेचच थोडेफार राहतात ना बेसिंगमध्ये भांडे, ते लगेच घासून घेते. जास्त वेळ असं भांडे ठेवायचे नाही तर खूप जास्त जमा होऊन जातात. म्हणून मग मी लगेच भांडे क्लीन करून घेणार आहे. आणि काही नाही, थोडेफार चहा चपातीला वगैरे कप असं थोडंफार होतं आणि चपात्यांचं घमेलं होतं. जास्त काही भांडे नव्हते, पण म्हटलं लगेचच क्लीन करून घेऊ आपण. आणि अशा पद्धतीने सर्व माझं घरात सकाळी आवरून झालेलं आहे. सकाळचं रुटीन माझं असं असतं. आणि एकदम प्रसन्नसुद्धा वाटतं घरामध्ये. मस्त छान देवपूजा झाल्यानंतर मस्त छान घरामध्ये प्रसन्न वाटतं. घर क्लीन राहिल्यानंतर प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही घर तुमचं ठेवलं ना, नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये येतात. म्हणून कधी पण आपण घर आपलं स्वच्छ ठेवावं, नीटनेटकं ठेवावं. घर छोटं असो मोठं असो, घर असं छान ठेवलं ना तर सुंदर दिसतं. तर आपल्याला आपलं घर असं सुंदर ठेवायचं आहे आणि आपलं आयुष्य नेहमी पॉझिटिव्ह बनवायचं आहे. तर आता मी पटकन हे भांडे झाल्यानंतर तर तुम्हाला मी भाजी दाखवायची राहिली तर भाजी दाखवणार. आणि पटकन आता एवढं क्लीन करून घेते. आणि अशा पद्धतीने मी नेहमी सकाळी पण माझी स्कूल राहिली ना तरी पण मी अशा पद्धतीनेच आवरत असते. आणि चला मी तुम्हाला दाखवते पूर्ण आवरून. तर तुम्ही पाहिलंच मी सर्व बेसिंगमध्ये पण भांडे घासून घेतलेले आहे, इथं पाहू शकता. परत स्वयंपाक पण झालेला आहे. पोळ्या आहे ना आता नंतर गरम आहे, तर थोडंसं वाफ जाऊ देईल आणि नंतर मग ठेवेन. तर इथं पाहू शकता भाजी तर गरम तव्यावर मी ठेवून दिलेली आहे. अशी सांडग्यांची भाजी मस्त खूप भारी लागते. तर ही भाजी, तर असं सर्व माझं आवरून झालं. आता कपडे पण होतील, मशीनला कपडे लावून दिलेले आहे. सर्वच ऑलमोस्ट माझी कामं झालेली आहे. दिवशीची आंघोळ झाली, नाश्ता वगैरे ती करते आणि आता आजवीतला उठवेल, आंघोळ करेल. आणि बघा 10:30 झाले, तुम्हाला दाखवते टायमिंग. तिथं 10:30 झालेले आहे. मी तर दिशू नाश्ता करते, असं नाश्ता चाललाय टी व्ही बघत. आणि पाहिलं 10:30 पर्यंतच 7 ते 7, 7:30 ते
साडेसात नंतर मी कामं करायला सुरू केलं आणि सर्व कामं छान मस्त झालेली आहे 10:30पर्यंत. तर चला माझा आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.